कॅलेंडरचा प्रश्न, एका वर्षी महाराष्ट्र दिन मंगळवारी होतो, त्याच वर्षी एकता दिन कोणत्या, महाराष्ट्र दिन कधी असतो रे? 1 मे. आणि एकता दिन कधी असतो? 31 ऑक्टोबर. बऱ्याच जणांना हेच माहित नसते, हा एकता दिन कुठे कधी असतो. लक्षात ठेवा, 31 ऑक्टोबर. यांनी काय विचारले, जर महाराष्ट्र दिन मंगळवारी होता तर एकता दिन कोणत्या दिवशी असेल? जनरली मुलं काय करतात, मग 1 मे, मग तिथून शिल्लक दिवस काढायचे 31 ऑक्टोबर, मग ते काय असेल ते उत्तर येतो. परंतु टॉपर कसा सोडवतो, वेळ वाचवणारा कसा सोडवतो? बघा, सोडवायची पद्धत खूप सोपी आहे मित्रांनो. बघा, महाराष्ट्र दिन म्हटलं तर तुम्हाला माहिती आहे 1 मे म्हणजे 1 मे, आणि एकता दिन म्हटलं तर कधी? 31 ऑक्टोबर. जनरली हे लक्षात आलं पाहिजे की बाशिसवाटी गामना नावाचे 2 शॉर्ट ट्रिक्स आहेत. स्वाती आणि दुसरा आहे गामना. हे बा म्हणजे बालदिन, शिक्षक दिन, स्वातंत्र्य दिन, टिळक पुण्यतिथी, गामना गांधी जयंती, महाराष्ट्र दिन, नाताळ. आता आपल्याला गांधी जयंती झालेली, सॉरी महाराष्ट्र दिन झालेला आहे. हा म फॉर महाराष्ट्र दिन. हे सगळेच्या सगळे वार एकाच दिवशी असतात. मग हा जर मंगळवारी आहे तर आता आपल्याला ऑक्टोबर मधला प्रश्न विचारलाय, मग ऑक्टोबर मध्ये इथं कोण आहे? गांधी जयंती. म्हणजेच 2 ऑक्टोबरला सुद्धा काय असणार रे? मंगळवारच असणार. अगदी बरोबर. आता मंगळवार असणार, सोडवायचंय काय आपल्याला? 31 तारीख म्हणजे 2 पासून 31 किती लांब आहे? 29 भागिले 7, 7 चौक 28, शिल्लक किती राहिलं? 1, म्हणजे फक्त एक दिन प्लस होईल, उत्तर येईल बुधवार. इतकं सोपं आहे मित्रांनो. कॅल्क्युलेशन न करता असं सोडू शकता. तुम्हाला माहित पाहिजे बाशिसवाटी गामना, बाशिसवाटी एकाच दिवशी येतात, गामना एकाच दिवशी येतात. जर गामनाला मंगळवार असेल, एक्झाम्पल, बाशिसवाटी एक दिवस पुढे जातो बुधवारी. जर हा बुधवारी हा मंगळवारी, लक्षात घ्या. खूप सोपं आहे. धन्यवाद.